नमस्कार. आम्ही दोघंच्या या नवीन भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागाचं विशेष असं की दृश्यकला म्हटल्यानंतर चित्रकलाही येते आणि त्याच्याबरोबर शिल्पकला देखील येते. मागच्या काही भागांमध्ये चित्रकलेच्या संबंधाने आपण काही गोष्टी पाहिल्या, पण आपल्याला शिल्पकला डोळ्याआड करून चालणार नाही. नक्कीच. भारताची खरी ओळख जर म्हटलं तर शिल्पकलेतून आणि वास्तुकलेतून जास्त होते. चित्रकला आपल्याकडे आली पण फार नंतरच्या काळामध्ये आली, पण आपल्याकडे असलेले वास्तुकलेचे आणि शिल्पकलेचे जे नमुने आहेत ते आज देखील जगभरामध्ये अजरामर आहेत. तर त्यातल्याच काही उत्तम कलाकृतींच्या बद्दल आज आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. येस. भारतीय कला म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतं ते म्हणजे अजिंठा आणि एलोरा मधल्या गुहा आणि या गुहांच्या मध्ये असणारी शिल्प आणि चित्र. तर हा जो काही आपला वारसा आहे तर तो आपण अभ्यासला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की आपल्याकडची कला केवळ कारागिरीच्या स्तरावरतीच उच्च आहे असं नव्हे, तर त्याच्यामध्ये सिम्बॉलिझम आहे, प्रतिकात्मकता आहे, भावाविष्कार आहे आणि रिअलिस्टिक असं नव्हे, तर त्याच्याही पलीकडे जाऊन काही विशेष सांगण्याचा प्रयत्न आपल्याकडच्या कलाकारांचा निश्चित दिसतो. अजंठा आणि एलोरा या केव्सचा आत्ता आपण उल्लेख केला, तर आपण एलोरा केव्समधलं एक उदाहरण बघूया जे खूप आवडतं मला, कारण तिथे आपल्या हिंदू धर्मातली सुद्धा पौराणिक अनेक तिथे शिल्प आहेत. आणि आपण म्हटलं की भारतीय शिल्पकलेचा सगळा इतिहास हा आपल्या पौराणिक गोष्टींवरती आधारित आहे. मायथॉलॉजी आपली एवढी इंटरेस्टिंग आहे सगळी, ते की त्यातल्या गोष्टी शिल्पांच्या रूपाने तिथे आहेत. सगळी स्टोरी समजावी अशा कॉम्पोजिशननी ते सगळं केलेलं आहे. आज आपण उदाहरण घेऊया रावण अनुग्रह या शिल्पाचं. या शिल्पामध्ये आपण बघितलं तर सर्वात खाली आपल्याला रावणाची मूर्ती दिसते. त्याची 10 तोंड जरी दिसायला नसली तरी सुद्धा 10 आहेत असं वाटावं इतकं ते सुंदर, त्याच्यामध्ये इल्युजन ऑफ डेप्थ आपण ज्याला म्हणतो ते इथे आपल्याला दिसतं. आणि या शिल्पामागची गोष्ट अशी आहे की रावणाला जेव्हा त्याच्या शक्तीचा अहंकार झाला होता, तो शंकरांचा भक्त होताच, पण या भक्तीचा सुद्धा त्याला अहंकार व्हायला लागला. त्याला वाटायला लागलं की तोच सर्व शक्तिमान आहे आणि अशा अहंकाराच्या भरात त्यांनी कैलास पर्वतच उचलायला घेतला. आणि जेव्हा हे भगवान शंकरांना लक्षात आलं की कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे, कोणीतरी कैलास पर्वत हलवत आहे, तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे नक्कीच रावणाचं काम आहे. तर अशा वेळेला रावणाचं गर्वहरण करण्यासाठी भगवान शंकरांनी त्यांच्या पायाचं बोट नुसतं कैलास पर्वतावर असं टेकवलं. त्यांनी तो भार सगळा रावणाच्या हातावर पडला आणि मग त्याचे हात त्या पर्वताखाली दबून जायला लागले आणि तो ओरडायला लागला. आणि मग त्याच्यातूनच शंकरांची स्तुती रावणाने केलेली आहे. तर हा सगळा प्रसंग इथे शिल्पांमधून दाखवलेला आहे. एखाद्या व्यक्तीचं शिल्प बनवणं आणि एक अख्खा प्रसंग एका दगडामध्ये कोरणं याच्यामध्ये किती फरक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर एकच शैली आणि त्याची कुठल्या गोष्टी कुठे असाव्यात, बघणाऱ्याचं लक्ष कसं त्याच्यामध्ये खेळतं राहावं, त्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव कसे लोकांपर्यंत पोहोचावेत, इतक्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आहे शिल्पकारांनी. तर म्हणूनच आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे हे पुरातन शिल्पकला आपल्याकडची जी आहे ती फारच ग्रेट आहे. म्हणजे नंतरच्या काळामध्ये आपण काही बौद्ध लेण्यांमधली काही शिल्प पाहतो, तर त्या बुद्धांच्या चेहऱ्यावर शांततेचा भाव आणि अर्धोन्मिलित नेत्र या गोष्टीसुद्धा अलंकारिक पद्धतीने, पण तरी देखील एक त्याच्यामध्ये सुंदर असा भावाविष्कार आपल्याला बघायला मिळतो. आता आपण अगदी पुरातन काळातल्या शिल्पकलेबद्दल बघितलं आणि त्याच्यानंतर कट टू ज्यावेळेला इंग्रजांचं आपल्याकडे आक्रमण झालं आणि ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पहिला लढा सुरू झाला 1857 मध्ये आणि त्याच सुमारास मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली. हेतू हा होता की पाश्चात्य दृश्यकलेचे जे काही पद्धती आहेत तर त्या पद्धती इथल्या लोकांना शिकायला मिळाव्यात आणि इथे जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना इथल्याच काही कलाकारांच्याकडून ती चित्र काढून घेता यावीत, अशा दुहेरी उद्देशाने म्हणून प्रोत्साहनासाठी म्हणून जे स्कूलची स्थापना झाली. आणि त्यातून बऱ्याच मराठी कलाकारांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आणि त्याच्यापैकी अतिशय महत्त्वाचं एक नाव म्हणजे शिल्पकार गणपतराव म्हात्रे. गणपतराव म्हात्रे यांनी साकारलेलं मंदिर पथगामिनी शिल्प अतिशय अजोड आहे. महाराष्ट्रीयन मराठी स्त्री
तिने नेसलेली नऊवारी साडी, तिच्या अंगावरचे अगदी मोजके अलंकार आणि मंदिरात जाण्यासाठी तिच्या हातामध्ये तबक आहे आणि ती एक पाऊल पुढे टाकतीये, अशा पद्धतीचं हे शिल्प आहे. आणि हे इतकं सुंदर आहे आणि याच्यामध्ये बघितलं आपल्याला असं वाटतं की जणू कोणी प्रत्यक्ष आपल्यासमोर उभं आहे, इतपत त्याच्यामध्ये रिअलिझम आहे. आणि त्याच्यावरच्या फोल्ड्स असतील, म्हणजे आपण बघतो की पाश्चात्य शिल्पकलेमध्ये मायकेलएंजेलो किंवा अशा अनेक आपण शिल्पकारांची नावं घेतो आणि त्या मानाने तुलनेने आपल्याकडे पाश्चात्य दृश्यकलेचा प्रसार त्या मानाने उशिरा जरी आपल्याकडे सुरू झाला तरीसुद्धा ते ॲडॉप्ट करण्यामध्ये आपल्याकडचे कलाकार कुठे कमी नव्हते. आणि गणपतराव म्हात्रेंच्या या शिल्पाला आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाला, म्हणजे पूर्ण जगभर त्यांचं हे शिल्प नावाजलं गेलं. हो, या शिल्पाबद्दल अजून एक विशेष गोष्ट मला अशी वाटते की आपल्याकडे लाईन ऑफ ॲक्शन ही शिल्पांपासून आपण बघितली तर खूप प्रॉमिनंटली दिसते. इंडियन मायथॉलॉजीमधले प्रसंग दाखवत असताना असेल किंवा मंदिरांवरती कोरलेले फिगर्स असतील, आपण मगाशी म्हटलं तसं एलोरा केव्सचं उदाहरण घेतलं तसं इथे सुद्धा या स्कल्पचरमध्ये सुद्धा एक फिगरचा जो सुंदर बॅलन्स आपल्याला दिसतो, जो फिमेल ॲनाटॉमीचा ग्रेस अजून वाढवतो, तोही आपल्याला इथे बघायला मिळतो. या साडीवरच्या फोल्ड्स जर बघितल्या तर मला इथे ॲक्च्युली बघितल्यानंतर मायकेलएंजेलोच्या पिएता स्कल्पचरची आठवण होते. म्हणजे फोल्ड्सचा इतका डीप स्टडी असेल ना तर किती इम्पॅक्ट पडू शकतो ह्याचं खूप छान उदाहरण आहे हे. कारण फोल्ड्स ही अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि खालची ॲनाटॉमी तशीच ठेवून सगळ्या शरीराचा व्हॉल्यूम मेंटेन ठेवून त्याच्यावरती जेव्हा वस्त्र येतं तेव्हा ते त्याचा फ्लो कसा आहे, कुठे वेट पडतं आहे, कुठे ते वस्त्र लूज आहे, या सगळ्या गोष्टी खूप अभ्यासाने या कलाकारांनी मिळवलेल्या आहेत. अगदी नक्की. जे स्कूलमध्ये शिल्पकलेचं शिक्षण घेतल्यानंतर किती अजोड कलाकृती निर्माण झाली याचं एक उदाहरण आता आपण पाहिलं. परंतु आर्ट स्कूलमध्ये न जाता देखील आपल्या कलाकारीचा ठसा महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांच्या वरती उमटवणारे बाबुराव पेंटर. तर कोल्हापूरचे बाबुराव पेंटर यांची प्रसिद्धी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगाने झाली. म्हणजे त्यांनी साकारलेली पोर्ट्रेट्स तर सगळ्यांनाच अगदी लक्षात राहणारी आहेत आणि त्याच्याबरोबरीने त्यांनी शिल्पसुद्धा केलेली आहेत. बाबुराव पेंटरांनी शिवाजी महाराजांचं जे शिल्प केलेलं आहे त्याची खासियत अशी, शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं गेलं आहे तर त्याच्यामध्ये ते असे धिप्पाड आणि फार उंच तर अशी त्यांची पर्सनॅलिटी नव्हती. ते उत्तम राजा होते, पण म्हणून शिल्पकाराने स्वतःची काय म्हणत कल्पना शक्ती वापरून लिबर्टी घेऊन थोडंसं एखाद्या व्यक्तीला खूप असं शक्तिवान ताकदवान दाखवण्याचा मोह कोणत्याही कलाकाराला होईल, मात्र तो मोह बाबुराव पेंटरांनी टाळला. आणि हे शिवाजी महाराजांचं जे शिल्प आहे त्याच्यामध्ये अगदी जेमतेम 5.5 फुटाची उंची शिवाजी महाराजांची आणि अतिशय सर्वसामान्य शरीर बांधा आणि असूनसुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आपला जो काही आदर आहे तर तो आदर आपल्याला निश्चितच ते शिल्प पाहिल्यानंतर सुद्धा तितकाच राहतो. मी मगाशी म्हटलं तसं लाईन ऑफ ॲक्शन ही खूप स्ट्रॉंग आहे इथे सुद्धा आणि तलवारीच्या आर्कचा त्यांनी खूप छान उपयोग केला आहे. येस. आता हा शिवाजी महाराजांचा उल्लेख होतोच आहे तर म्हणून आपण कट टू पुढच्या पिढीमध्ये आणखीन थोडं पुढे जाऊयात. तर शिल्पकार सदाशिव साठे यांनी साकारलेला अश्वारूढ शिवाजी महाराजांचा जो पुतळा मुंबईमध्ये आहे तर तो समुद्राच्या दिशेने तोंड करून आहे आणि त्याच्यामध्ये हातामध्ये तलवार घेतलेले शिवाजी महाराज आणि त्यांची जी घोड्यावर बसण्याची जी ऐट आहे आणि त्याच्यातून म्हणजे त्यांचा पराक्रम, त्यांचं राजेपण, या सगळ्याच गुणांना केवळ एका शिल्पामध्ये कसं आणता येईल याचा उत्तम नमुना आपल्याला ते शिल्प म्हणून बघता येईल. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे त्यांच्या मावळ्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या मावळ्यांचं बलिदान हे कायम आजही आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. त्यांच्यामुळे हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे. अशा मावळ्यांमध्ये एक मोठं नाव न विसरता येण्यासारखं ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, पावनखिंडची लढाई. आता हा जो पुतळा आपण बघतोय तो बाबुराव पेंटरांचे चिरंजीव रवींद्र मेस्त्री यांनी केलेला आहे. हा पुतळा पन्हाळ्यावर आहे आणि या उदाहरणामध्ये बघायचं झालं तर बाजीप्रभूंची जी तब्येत आहे ती हिरोईक पर्सनॅलिटी होतीच, त्यामुळे इथे शिल्पकाराला तर खूपच चांगलं स्वातंत्र्य आहे ती हिरोईक पर्सनॅलिटी एन्हान्स करायसाठी आणि तोच प्रयत्न इथे रवींद्र मिस्त्रींनी केलेला आहे. त्या हातात घेतलेल्या 2 मोठ्या तलवारी, या पूर्ण पुतळ्याची खासियत मला अशी वाटते की
फोल्ड्सच्या बाबतीत आपण मगाशी म्हटलंस की फोल्ड्सचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि तो हल्ली तरी खूपच रेअरली बघायला मिळतो, चांगला फोल्ड्सचा अभ्यास. पण ती पिढीच अशी होती की ज्या पिढीने एखादी गोष्ट ठरवली की ती शेवटपर्यंत न्यायची आणि अभ्यासामध्ये कुठेही कमी ठेवायची नाही. तर असंच एक उत्तम उदाहरण या शिल्पाचं आहे. हे शिल्प पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की बाजीप्रभू ज्या त्वेषाने लढले, तर दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन शिवाजी महाराजांची पोचलेल्याची तोफ कानावर पडेपर्यंत हा रणवीर सतत झुंजत होता आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही वीरवृत्ती होती, तो जो पराक्रम होता, तर त्यातली गतिमानता, त्याच्यातली ताकद, त्याच्यातला वेग, त्याच्यातला आवेश, हे सगळं या शिल्पामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने रवींद्र मिस्त्रींनी आणलेलं आहे. अजून एक आपण रवींद्र मिस्त्रींनी तयार केलेल्या पुतळ्याचं उदाहरण घेऊया, ते म्हणजे छत्रपती ताराराणी साहेबांचं. हा पुतळा कोल्हापुरात एंटर केल्या लगेच आपल्या डोळ्यासमोर दिसतो आणि कोल्हापूर नगरी ही पराक्रमाची नगरी आहेच. छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा वारसा आहे. ताराराणी साहेबांचं जे शौर्य आहे ते सगळं या एका पुतळ्यामध्ये सामावलेलं आपल्याला दिसतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या घोड्याचे पुढचे 2 पाय कम्प्लिटली हवेमध्ये आहेत. एखादा पुतळा करताना वेट बॅलन्स करणं हे खूप अवघड असतं अशा परिस्थितीमध्ये. आणि या पुतळ्यामागची कथा पण अशी आहे की हा पुतळा जेव्हा रवींद्र मिस्त्रींना करायला सांगितला होता, त्यावेळेला त्यांच्यासमोर पण हा प्रश्न होता की नक्की हे करावं कसं. तर त्या पुतळ्याचं त्यांनी एक छोटं मॉडेल करून बघितलं होतं. धातूबरोबर काम करताना कुठे वेट शिफ्ट केलं पाहिजे, कसं, म्हणजे स्कल्पचरमधल्या ज्या टेक्निकल टर्म्स आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून छोट्या मिनी मॉडेलपासनं मोठ्या शिल्पापर्यंत हा प्रवास झालेला आहे. भारतात अशी थोडीच शिल्प आहेत ज्याच्यामध्ये अश्वारूढ जे काही पराक्रमी पुरुष होऊन गेले, तर त्यांची शिल्प जी बनवली गेली ती मोस्टली 4 खुरांच्या वरती असलेला घोडा आणि एखाद्या वेळेला 1 पाय उंच केलेला असा घोडा, अशा पद्धतीने पाहायला मिळतो. परंतु हे जे शिल्प आहे, तर या पद्धतीचा जो बॅलन्स आहे तो आजही कठीण आहे, पण अतिशय कसबीने रवींद्र मिस्त्रींनी तो साकारलेला आहे. आत्ताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उल्लेख केला, जो सदाशिव साठेंनी केलेला आहे. तर त्यांचीच अजून एक कलाकृती आपण बघूया, ते म्हणजे पंडित कुमार गंधर्वांचं स्कल्पचर. आता किती विशेष गोष्ट आहे बघा, शास्त्रीय संगीतामध्ये कुठल्याही गायकाचं शिल्प केलेलं मी तरी कधीच यापूर्वी बघितलं नव्हतं. हे पहिलंच शिल्प मी मागे एकदा बघितलं आणि मी विचार केला की हे नक्की आपल्या एपिसोडमध्ये आलंच पाहिजे. कारण गाण्यामध्ये ते तल्लीन असायचेच, पण तरीसुद्धा त्यांची बॉडी लँग्वेज पण खूप एक्सप्रेसिव्ह होती. त्यांचे हातसुद्धा गाताना असे सहज वर जायचे, तिथे कुठेही अट्टहास नसायचा, पण त्यांची ती नैसर्गिक देहबोलीच होती गातानाची. पण ती अतिशय मोजक्या पद्धतीने इथे शिल्पामध्ये मांडलेली दिसते, जे खरं तर खूप अवघड आहे. फीचर्स दिसत नाहीत, फक्त हेड दिसतंय, खाली कुर्त्याच्या खूप सजेस्टिव्ह फोल्ड्स आहेत आणि तो हात फक्त वरती केलेला आहे. या सगळ्यातून आपल्याला कम्प्लीट कुमारजींची पर्सनॅलिटी ह्याच्यामध्ये आहे तशी कॅप्चर झालेली वाटते आणि ते गातातच आहेत की काय असा भास होतो आपल्याला. अगदी खरं आहे. म्हणजे कुमारजींचा वरचा षड्ज लागत असताना त्यांचा हात वरती होतो आणि तर त्यावेळेला हे शिल्प पाहता क्षणी आपल्याला असं वाटतं की आताच्या आता कुमारजींनी कदाचित या शिल्पातून सुद्धा कुमारजी गातील की काय, असं आपल्याला वाटून जातं क्षणभर. तर असा हा भारतीय शिल्पकलेचा प्रवास पुढे येत 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 आपल्याला रिअलिस्टिक शिल्पांच्या पासून ते सिम्बॉलिक शिल्पांपर्यंत असा येऊन पोचतो. आणि याचंच एक सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पण ते शिल्प इंदिरा गांधींचं व्यक्तित्व सांगणारं शिल्प होतं, ना की त्यांच्यासारखं दिसणारं शिल्प होतं. म्हणजे इंदिरा गांधींचं खरं तर पर्सनॅलिटी इतकी छान होती की त्यांचं हुबेहूब शिल्प तर बनवता आलंच असतं, त्याच्यामध्ये काही अडचण नव्हती. आपल्याकडे उत्तम शिल्पकार तर होतेच. मॉडर्न सिम्बॉलिझमच्या द्वारे आपण श्रद्धांजली वाहू शकतो का, असा विचार करून एक सुंदर कल्पना अशी अंमलात आणली गेली की अतिशय कणखर असं नेतृत्व आपल्याला भारताला श्रीमती इंदिरा गांधी यांच्याद्वारे लाभलं गेलं आणि म्हणून त्यांना आयर्न लेडी असं म्हटलं जायचं. तर त्यांच्या पश्चात त्यांचं शिल्प किंवा त्यांचं स्मारक म्हणून त्या ठिकाणी काय असावं असा विचार करताना ओडिसामध्ये काही नॅचरल रॉक्स आहेत की ज्याच्यामध्ये लोह खनिजाचा सुद्धा गुणधर्म आपल्याला दिसतो. म्हणजे त्या रॉकमध्ये एक प्रकारचा लालसरपणा आहे. तर
तर तिथलाच एक हाताच्या पंजासारखा रॉक तिथून आणला गेला आणि तो तिथे शक्तिस्थल म्हणून त्या ठिकाणी स्थापित करण्यात आला. म्हणजे हे कोणी शिल्पकाराने घडवलेलं शिल्प आहे असं म्हणता नाही येणार, परंतु एखाद्या मोठ्या व्यक्तीचं शिल्प घडवत असताना आपल्याला किती सुंदर प्रतिकात्मक सिम्बॉलिझम आपल्याला वापरता येऊ शकतं, किती सुंदर पद्धतीने प्रतिकात्मकता वापरता येऊ शकते, ह्याचं हे सुंदर उदाहरण आहे. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तित्वामध्ये असणारी सर्व वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा कणखरपणा, त्यांचं नेतृत्व आणि भारताला पुढे घेऊन जाण्याची त्यांची धमक, या सगळ्या गोष्टी, आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी त्या एका रॉकमध्ये आपल्याला दिसतात. आणि ही कलादृष्टी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जसंच्या तसं हुबेहूब, जसं आपण पोर्ट्रेटच्या बाबतीमध्ये म्हटलं की हुबेहूब करणं म्हणजे केवळ कला नव्हे, तर आपल्याला त्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जाता आलं पाहिजे, किंवा रादर त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सच्या पेक्षा थोडंसं आणखीन एक टप्पा पुढे जाऊन त्याचं व्यक्तिमत्व आणखीन काय सांगू शकतं, किंवा लोकांच्या मनामध्ये त्या व्यक्तीची काय प्रतिमा आहे याचा विचार करून त्याप्रमाणे आपण ती कलाकृती सादर करू शकतो का, हा प्रयत्न झाला. आणि म्हणूनच कॉन्टेम्पररी आपण शिल्पकलेकडे ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला बघत 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 आज शिल्पकला अशा टप्प्यावरती पोचलेली आहे की तुम्ही कोणत्याही माध्यम निवडू शकता आणि कोणत्याही माध्यमामध्ये तुम्ही तुमचा कला विचार वेगवेगळ्या प्रयोगातून तुम्ही समोर आणू शकता. आणि शिल्पाचं वैशिष्ट्य असं की चित्र हे द्विमित असतं, म्हणजे एकाच सपाट पृष्ठभागावरती चित्र साकारलेलं असतं आणि त्याच्यातून आपल्याला 3Dचा फील असतो. म्हणजे आपल्याला अंतराचा आभास असेल, खोलीचा आभास असेल, छायाप्रकाशाचा आभास असेल तर तो चित्रकार देत असतो. परंतु शिल्पामध्ये मात्र आपल्याला एक शिल्प पूर्णपणे 360 अंशांमध्ये आपल्याला गोल फिरून पाहता येतं. त्यामुळे शिल्पकाराला केवळ एकाच मितीचा विचार करून चालत नाही, तर त्याला पूर्ण सगळ्या अंशांमधून त्या कलाकृतीचा विचार करावा लागतो. आणि म्हणून उत्तम उत्तम जी शिल्प आहेत ती तुम्हाला कोणत्याही अंशातून पाहिली तरी सुद्धा ती परिपूर्ण वाटतात. तर शिल्पकलेच्या संबंधाने आजचा हा एपिसोड आम्ही थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या, या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या शिल्पकारांची शिल्प तुम्हाला बघायला आवडतील हे देखील तुम्ही कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही बघितलेली शिल्प कुठे असतील तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता. येस. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.